Today we see polar coordinate system. Suppose this is the Cartesian coordinate system. O is the origin, Ox is the positive x-axis, Oy is the positive y-axis. Suppose P point whose coordinates are x, y. OP distance is r, and here this OP make the angle theta with positive x-axis. Therefore, काय होणार आहे मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ पी इट इज इक्वल टू थिटा आपण कन्सिडर केलं and P point whose coordinate is r, x, y. Then the from figure we can write as a cos theta. Cos theta it is equal to काय आहे here OA perpendicular आहे PA perpendicular to x axis. OA किती येणार आहे x and PA किती आहे y. मग cos theta it is equal to काय x upon r. x upon r. Therefore x equal to काय येणार आहे r cos theta and sin theta it is equal to y upon r. Therefore y equal to काय येणार आहे r sin theta. r sin theta हा काय y आहे and P point आहे here whose coordinate that is r theta is called as a polar coordinate. r theta is a polar coordinate. O is the origin आहे Ox is called as a polar axis. O is called as a pole. pole म्हणता येईल origin. मग polar coordinate साठी काय O हा pole आणि Ox is called as a polar axis. मग P point आहे त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू काय आर कॉस थिटा ते आर थिटा हे काय आहे पोलर कोऑर्डिनेट आहे वेअर रिलेशन बिटवीन आर थिटा अँड एक्स इज काय आहे एक्स इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू काय आहे आर साइन थिटा. म्हणजेच आपल्याला पी चे कोऑर्डिनेट काय लिहिता आहे आर कॉस थिटा आणि आर काय येणार आहे साइन थिटा. हे काय पोलर कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये आहे आणि आर इक्वल टू काय डिस्टन्स आहे ओ पी आणि इट इज इक्वल टू इन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एवढं काय आर आहे आणि टॅन थिटा इट इज इक्वल टू काय अपोजिट साईड आपण काय ॲडजस्टंट साईड म्हणजे काय येणार आहे वाय अपॉन एक्स एवढं काय येतं टॅन थिटा येतं. हे झालं पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम आणि आता आपण एक्सरसाइज 2.2 पाहू. एक्सरसाइज 2.2 मध्ये पहिला एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ 2 टाइम्स साइन ए इक्वल टू 1. आता आपण एक्सरसाइज 2.2 पाहू. पहिलं एक्झाम्पल आहे इफ साइन 2 टाइम्स साइन ए इक्वल टू 1 इट इज इक्वल टू अंडर रूट 2 इंटू कॉस बी and pi by 2 less than a less than pi and 3 pi by 2 less than b less than 2 pi. ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू काढायची आपल्याला tan a प्लस tan b अपॉन कॉस ए मायनस कॉस बी याची व्हॅल्यू काढायची आपल्याला कॉस ए मायनस काय आहे कॉस बी हे काढायचं आहे. तर आपण हे दिलेलं कन्सिडर करू 2 साइन ए इक्वल टू काय आहे 1 आहे. देअरफॉर काय येणार साइन ए इक्वल टू किती येणार आहे 1/2 येणार. मग साइन स्क्वेअर ए इक्वल टू काय येतं 1/4 येतं. देअरफॉर साइन स्क्वेअर ए इक्वल टू 1/4 and therefore cos square a equal to काय आहे 1 minus sin square आहे पहिल्या आयडेंटिटी नुसार it is equal to 1 minus sin square a and it is equal to 1 minus किती 1/4
4 मायनस 1 तर किती येणार आहे 3/4 एवढं कॉस स्क्वेअर येणार and therefore cos A it is equal to plus or minus under root 3/2 एवढा काय तो cos A येतं आणि हे आपल्याला दिलेली कंडिशन π/2 लेस दॅन ए लेस दॅन काय आहे पाय म्हणजे या हा कशामध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे बट π/2 लेस दॅन ए लेस दॅन पाय दॅट इज ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे मग कॉस काय आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे म्हणजे therefore काय येणार आहे cos A इक्वल टू -√3/2 एवढी cos A ची व्हॅल्यू येते आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल आता tan A मिळेल कारण sin A माहितीच आहे therefore tan A इट इज इक्वल टू काय आहे cos A अपॉन sin A ते sin A अपॉन काय आहे cos A sin A अपॉन cos A sin A ची व्हॅल्यू किती दिलेली 1/2 दिलेली आहे मग 1/2 अपॉन काय आहे -√3/2 -√3/2 मग 1/2 कॅन्सल होईल आणि tan A ची व्हॅल्यू किती येते -1/√3 एवढं tan A येतं नंतर आता आपल्याला काय करता येईल हे कन्सिडर करता येईल दोन्ही √2 into cos B इक्वल टू काय आहे 1 ते कन्सिडर करू आपण √2 into cos B इट इज इक्वल टू 1 आहे therefore काय लिहिता येईल cos B इक्वल टू 1/√2 and therefore cos square B इक्वल टू काय येणार आहे 1/2 एवढं cos square B येतं आणि आता sin square B मिळालं आपल्याला पहिल्या आयडेंटिटीनुसार sin square B इक्वल टू काय येणार 1 - cos square B मग 1 - 1/2 तर 2 - 1 किती येणार आहे 1/2 हे sin square B मिळालं and therefore sin B इक्वल टू काय येणार आहे प्लस ऑर मायनस 1/√2 मग आता आपल्याला दिलेली कंडिशन आहे 3/2 लेस दॅन B लेस दॅन काय आहे 2π बट 3/2 लेस दॅन B लेस दॅन काय आहे 2π that is B lies in third quadrant third नाही fourth quadrant मध्ये आहे B lies in fourth quadrant मध्ये आहे therefore fourth quadrant मध्ये साइन कसा आहे निगेटिव्ह आहे म्हणजे therefore sin B इक्वल टू काय येणार आहे -1 अपॉन किती आहे √2 एवढं sin B मिळालं आणि त्याच्यावरून आपल्याला आता काय करता येईल tan B काढता येईल tan B therefore काय घेता येईल आता tan B इज इक्वल टू काय sin B अपॉन काय आहे cos B therefore tan B इक्वल टू sin B अपॉन काय आहे cos B sin B ची व्हॅल्यू आपण काढली किती आलेली -1/√2 एवढी आलेली आहे -1/√2 आणि अपॉन cos B ते दिलेलं आहे आपल्याला cos B किती आहे 1/√2 म्हणजे √2 कॅन्सल होईल आणि -1 अपॉन +1 म्हणजे किती येतं -1 व्हॅल्यू आहे आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे त्यात व्हॅल्यू टाकू therefore काय येणार tan A प्लस tan B आपण काय आहे cos A मायनस काय आहे cos B दिस इज इक्वल टू काय येणार मग tan A ची व्हॅल्यू टाकू आपण tan A काढले नाही आपण ते किती आलेलं आहे tan A ची व्हॅल्यू -1/√3 येणार दिस इज इक्वल टू -1/√3 आणि tan B ची व्हॅल्यू किती आलेली -1 अपॉन cos A cos A ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -√3/2 आणि मायनस काय आहे cos B ची व्हॅल्यू 1/√3 आहे -1/√3 एवढा आहे याच्यावरून आपल्याला काढता येईल वरती डिनॉमिनेटर आपण इक्वल करू म्हणजे दिस इज
इक्वल टू -1 मायनस √3 आपण किती √3 येतं. खाली सुद्धा डिनॉमिनेटर इक्वल करू, याला √2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. -√3 मायनस √2 आपण किती येणार आहे 2 येणार. आणि काय लिहिता येईल आपल्याला -1 मायनस √3 आपण √3. मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहू आपण 2 आपण √3 मायनस किती आहे √2. मग काय लिहिता येईल 2 टाइम इन ब्रॅकेट -1 मायनस √3 आपण √3 इंटू इन ब्रॅकेट √3 मायनस √2. एवढं काय त्याची व्हॅल्यू येणार. हे झालं पहिलं एक्झाम्पल कंप्लीट झालं. आणि आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल आहे if sin a upon 3 equal to sin b upon 4. If sin a upon 3 equal to sin b upon 4, it is equal to 1/5 हे दिलेलं आहे. and a b are angles in the second quadrant. a आणि b angles हे कशामध्ये दिलेले आहेत आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये दिलेले आहेत. देन प्रूव्ह दॅट 4 टाइम्स cos a. प्रूव्ह दॅट 4 टाइम्स cos a प्लस 3 टाइम्स cos b इट इज इक्वल टू काय -5 दाखवायचं आहे. तर काय कन्सिडर करता येईल हे दिलेलं कन्सिडर करू आपण. sin a upon 3 equal to काय आहे 1/5. therefore काय येणार sin a it is equal to काय येणार आहे 3/5 येणार. therefore sin square a equal to काय तर 9/25 येणार त्याचं स्क्वेअर. and therefore cos square a it is equal to 1 minus sin square a येणार पहिल्या आयडेंटिटी नुसार. आणि 1 minus 9/25 तर किती येतं 25 minus 9 तर 16/25 येतं. and therefore cos square a cos a किती येणार आहे प्लस और मायनस 4/5 एवढं काय येतं cos a येतं. आणि ए अँगल कशामध्ये आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. ए आणि बी दोन्ही कशामध्ये आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. बट ए लाइज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे therefore cos a it is equal to काय येणार मायनस किती होणार आहे 4/5 एवढा काय आहे cos a मिळाला आपल्याला. नंतर जागा and sin b upon 4 it is equal to किती आहे 1/5 आहे. and therefore sin b किती मिळतं आपल्याला 4/5 मिळेल. sin b equal to 4/5. therefore sin square b किती मिळणार 16/25 एवढं sin square b मिळतं. आणि therefore आता आपल्याला cos square b मिळणार. cos square b equal to काय आहे 1 minus sin square b. 1 minus 16/25 तर 25 minus 16 किती येतं 9/25. डिनॉमिनेटर आपण इक्वल केला. आणि cos square b आपल्याला किती मिळालं 9/25 मिळालं. therefore cos b equal to किती येणार प्लस और मायनस 3/5 एवढं cos b मिळालं आपल्याला. आणि b लाइज इन ए सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये cos b कसा आहे निगेटिव्ह म्हणजे व्हॅल्यू किती येणार आहे -3/5. बट b लाइज इन ए सेकंड क्वाड्रंट. but b lies in second quadrant. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे
देअरफॉर कॉस बी निगेटिव्ह मिळणार आपल्याला. कॉस बी किती मिळतं -3/5. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं कॉस ए आणि कॉस बी मिळालेला आहे. आपण याच्यात टाकू 4 टाइम कॉस ए प्लस 3 टाइम कॉस बी. किती दाखवायचं आपल्याला -5 दाखवायचं आहे. 4 इंटू कॉस ए ची व्हॅल्यू किती आलेली -4/5 आलेलं आहे आणि प्लस 3 इंटू कॉस बी ची व्हॅल्यू -3/5 आलेलं आहे. मग किती आणार आहे -16/5 आणि -9/5. -16 आणि -9 -25/5 येतं आणि 5 ने भाग जातो 25 ला, तर किती येतं -5. हे झालं प्रूव्ह. हे सेकंड एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि आता नंतरचं थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. पहिले आयडेंटिटीचा वापर करून आपण काय केलेलं आहे, पहिले दोन्ही एक्झाम्पल काय केले सॉल्व्ह केले. आता थर्ड एक्झाम्पल आहे इफ tan थीटा इक्वल टू 1/2. tan थीटा इक्वल टू काय दिलेलं आहे 1/2 दिलेला आहे. आणखीन काय दिलेलं आहे फाइंड आउट करायचं आहे. इव्हॅल्युएट 2 टाइम साइन थीटा प्लस 3 टाइम कॉस थीटा अपॉन 4 टाइम कॉस थीटा प्लस 3 टाइम साइन थीटा. यांची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला साइन कॉस थीटा काय करावं लागणार आहे काढावं लागणार आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे tan थीटा दिलेला आहे. tan थीटा इट इज इक्वल टू काय आहे 1/2. मग देअरफॉर tan स्क्वेअर थीटा मिळाला आपल्याला. tan स्क्वेअर थीटा इट इज इक्वल टू काय 1/4. स्क्वेअरिंग केलं आपण दोन्ही साईडचं. आणि आता काय करता येईल सेकंड आयडेंटिटी वापरता येईल. सेकंड आयडेंटिटी काय आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे sec स्क्वेअर थीटा आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळालं cos थीटा मिळेल. sec स्क्वेअर थीटा मिळाल्यानंतर मग tan स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकू आपण 1 प्लस 1/4 इट इज इक्वल टू काय आहे sec स्क्वेअर थीटा. मग 4 प्लस 1 डिनॉमिनेटर इक्वल करायचा 5/4 होतं. देअरफॉर 5/4 इक्वल टू काय आहे sec स्क्वेअर थीटा आणि देअरफॉर sec थीटा इक्वल टू काय येणार आहे प्लस ऑर मायनस काय होतं 5/4. देअरफॉर sec थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 5 अंडर रूट मध्ये येणार आहे √5 अपॉन किती 2. 4 चं स्क्वेअर रूट 2 निघाल. आणि इथं काय दिलेलं आहे ते tan थीटा 1/2 दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. tan थीटा पॉझिटिव्ह आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहणार आहे. मग sec थीटा सुद्धा काय पॉझिटिव्ह कन्सिडर करता येईल. मग आज tan थीटा इज पॉझिटिव्ह देअरफॉर काय येणार आहे sec थीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कन्सिडर करू आपण. इट इज इक्वल टू काय √5/2 हे कन्सिडर करताय. मग देअरफॉर cos थीटा इक्वल टू काय आहे फॉर्म्युला 1/sec थीटा. इथं आता अँगलचं काहीच नाही दिलेलं आहे. मग काही जर दिले नसेल तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय करायचं कन्सिडर करायचं. सिन्स थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणून आपण पॉझिटिव्ह घेतलेला आहे. मग इट इज इक्वल टू काय 1/√5/2 म्हणजे किती येणार आहे 2/√5. एवढं काय आता cos थीटा मिळाला. आता आपल्याला आणखीन काय पाहिजे साइन थीटा पाहिजे. मग देअरफॉर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू काय फॉर्म्युला 4 याचा स्क्वेअरिंग करतोय आपण 4 अपॉन किती येणार आहे 5 एवढा cos स्क्वेअर थीटा येतात. आणि देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस काय cos स्क्वेअर थीटा. मग 1 - 4/5. मग 5 - 4 5 मधून 4 गेला 1/5 येतं. देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय 1/5 आणि देअरफॉर साइन थीटा लगेच पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेऊ आपण 1 अपॉन काय येतं √5.
एवढं साइन थिटा मिळालं. आणि आता व्हॅल्यू काढू आपण. कॉस थिटा माहित झाला, साइन थिटा माहित झाला. देअरफॉर 2 टाइम्स साइन थिटा प्लस 3 टाइम्स कॉस थिटा अपॉन 4 टाइम्स कॉस थिटा प्लस 3 टाइम्स साइन थिटा. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 2 टाइम्स साइन थिटा किती आहे 1 अपॉन √5 एवढी व्हॅल्यू आहे. प्लस 3 टाइम्स कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे 4/2 अपॉन √5 आणि डिनॉमिनेटरला 4 टाइम्स कॉस थिटा 2 अपॉन √5 आणि प्लस 3 टाइम्स साइन थिटा किती 1 अपॉन √5 एवढा आहे. वरती किती येणार आहे 2 अपॉन √5 प्लस 3 × 2 6 अपॉन √5 खाली 4 × 2 8 अपॉन √5 आणि प्लस 3 अपॉन किती √5. मग डिनॉमिनेटर सारखा आहे दोन्ही ठिकाणी. मग आपण कसं लिहू शकतो न्यूमरेटरची ॲडिशन होईल. 2 + 6 किती होतं 8 अपॉन √5 आणि खाली 8 + 3 किती 11 अपॉन √5. हा √5 काय होणार आहे कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू किती येते 8/11 एवढी काय येणार आहे व्हॅल्यू येणार. हे झालं थर्ड एक्झाम्पल. आणि नंतरचं आहे इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग. क्वेश्चन 4 आहे. त्यातले आपण काय करू 2 एक्झाम्पल घेऊ. आयडेंटिटीचा वापर करायचा आहे. इलिमिनेट थिटा आहे. थिटा इलिमिनेट करायचा फ्रॉम द फॉलोइंग. 10th ला होते या टाईपचे 1 का 2 एक्झाम्पल होते ट्रिग्नोमेट्रीमध्ये. तर आता त्यातील पहिले थिटा आपल्याला काय करायचा इलिमिनेट करायचा आहे. तर पहिले एक्झाम्पल आहे x = 3 टाइम्स sec थिटा आणि y = काय 4 टाइम्स tan थिटा. y = 4 टाइम्स tan थिटा. देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला याच्यातून थिटा इलिमिनेट करायचा. मग काय लिहिता येईल समजा हे दिलेलं आहे. मग x/3 = काय येणार आहे sec² थिटा येणार. ते काय येणार sec थिटा येणार आणि y/4 इट इज इक्वल टू काय येणार आहे tan थिटा येईल. मग स्क्वेअरिंग करू. ऑन स्क्वेअरिंग केलं तर काय मिळतं आपल्याला याचा स्क्वेअर करावं लागेल x²/9 इक्वल टू काय sec² थिटा अँड y²/16 इक्वल टू काय येणार आहे tan² थिटा. sec² थिटा आलेले आहे tan² थिटा आलेले आहे म्हणजे सेकंड आयडेंटिटी वापरताय. मग सेकंड आयडेंटिटी काय आहे 1 + tan² थिटा इट इज इक्वल टू काय आहे sec² थिटा आहे. याच्यावरून आपण काय लिहू शकतो हे tan² थिटा इकडे घेतलं तर काय येणार आहे sec² थिटा मायनस काय tan² थिटा आणि इकडे काय राहणार आहे 1 राहणार. मग sec² थिटाची व्हॅल्यू टाकू आपण x²/9 मायनस tan² थिटाची व्हॅल्यू काय टाकता येईल y²/16 इक्वल टू काय 1. थिटा काय झाला इलिमिनेट झाला. म्हणजे मग सेक थिटा आणि tan थिटा असं जर आलं त्याच्यामध्ये ही सेकंड आयडेंटिटी काय करायची यूज करायची. आणि आता यातलं आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल आहे x = 6 टाइम्स cosec थिटा आणि y = काय आहे 8 टाइम्स cot थिटा. y = 8 टाइम्स cot थिटा हे दिलेलं आहे. तर असंच करायचं आता आपण केलं त्यानुसार. देअरफॉर x/6 इक्वल टू काय येणार cosec थिटा आणि y/8 इक्वल टू काय येतं cot थिटा. मग स्क्वेअरिंग करू आता. ऑन स्क्वेअरिंग केलं तर काय येणार x² 36
इट इज इक्वल टू काय आता कोसेक स्क्वेअर थिटा आणि वाय स्क्वेअर अपॉन किती होतं 64 इट इज इक्वल टू काय कॉट स्क्वेअर थिटा. मग आता कोसेक स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर आहे म्हणजे कोणती आयडेंटिटी वापरावं लागेल आपल्याला. थर्ड आयडेंटिटी वापरावं लागेल. थर्ड आयडेंटिटी काय आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे काय मिळत आहे ना आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू काय 1. व्हॅल्यू टाकू आपण therefore x स्क्वेअर अपॉन 36 मायनस y स्क्वेअर अपॉन इथं y स्क्वेअर आहे स्क्वेअरिंग y स्क्वेअर अपॉन 64 आणि इट इज इक्वल टू काय 1. म्हणजे थिटा काय झाला एलिमिनेट झालेला आहे. आणि आणखीन ह्या टाईपमध्ये काय येतं हिअर साईन आणि कॉस. साईन आणि कॉस जर असेल याच्यामध्ये स्क्वेअरिंग ते करायचं ह्यानुसार आणि पहिली आयडेंटिटी काय करायची वापरायची साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय 1. ही आयडेंटिटी वापरून आपल्याला काय करता येतं थिटा एलिमिनेट करता येतं. आणि आणखीन एक एक्झाम्पल आहे थर्ड पाहू आपण. जसं आपण अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व करतो एक्स आणि वाय मधील दोन व्हेरिएबलचं त्यानुसार काय करायचं सॉल्व करायचं. आता आपल्याला काय दिलेलं आहे या टाईपने दिलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल असं दिलेलं आहे एक्स इक्वल टू काय आहे 4 कॉस थिटा मायनस काय आहे 5 टाइम्स साइन थिटा आणि y इक्वल टू काय आहे 4 साइन थिटा प्लस 5 कॉस थिटा 4 साइन थिटा प्लस 5 कॉस थिटा असं दिलेलं आहे. x इक्वल टू 4 कॉस थिटा मायनस 5 साइन थिटा आणि y इक्वल टू काय 4 साइन थिटा प्लस 5 कॉस थिटा. हे इक्वेशन दिलेले आहे. तर आपण साइन खाली साइन आणि कॉस खाली कॉस असं लिहून घेऊ आपण. मग काय लिहिता येईल दिलेले इक्वेशन x इक्वल टू काय लिहिता येईल मायनस 5 साइन थिटा प्लस 4 कॉस थिटा असं लिहिता येईल. याला इक्वेशन 1 म्हणू आपण. अँड y इक्वल टू काय आहे 4 साइन थिटा प्लस 5 कॉस थिटा. मग इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथडने आपण सॉल्व करू. दोन व्हेरिएबल मधील इक्वेशन जसे सॉल्व करतात त्यानुसार सॉल्व करता येईल. मग आपण कोएफिशिएंट कोणत्याही एकाचे इक्वेट करू शकतो. साइनचे करू शकतो किंवा कॉसचे दोन्ही कन्सिडर करता येईल. मग बाय काय म्हणता येईल याला 4 ने मल्टिप्लाय करून याला कितीने 5 ने मल्टिप्लाय करता येईल बाय 1 इंटू काय 5 1 इंटू किती 4 ने मल्टिप्लाय करायचं. इथं अपोजिट साइन म्हणजे ऍड करता येईल आणि प्लस काय येणार आहे 4 इंटू इक्वेशन 1 असं घेऊ 4 इंटू इक्वेशन 1 आणि प्लस 5 इंटू काय इक्वेशन 2 आणि दोन्ही काय केलं आपण ऍड करायचे. मग याला कितीने मल्टिप्लाय करायचं 4 ने. म्हणजे 4x इट इज इक्वल टू इथं मायनस 20 होणार साइन थिटा आणि प्लस 16 कॉस थिटा असं येणार. आणि ऍड पण करायचं याला कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने 5 1 इट इज इक्वल टू इथं 20 होणार साइन थिटा आणि याला 5 ने मल्टिप्लाय केलं प्लस 25 कॉस थिटा असं मिळतं आपल्याला. आणि आता काय मिळेल याच्यातलं ऍड केलं 4x प्लस 5y मिळतं आणि साइन थिटाचं कॅन्सल होतं आणि प्लस किती इथं हे 11 41 काय तर कॉस थिटा एवढं मिळालं आपल्याला. म्हणजे काय येणार आहे कॉस थिटा इक्वल टू कॉस ऑफ थिटा इक्वल टू काय 4x प्लस 5y आपण किती 41 मिळतं. आता तसं तुम्ही असंच हे करता येईल कॉस थिटाचं कोएफिशिएंट इक्वल करता येईल किंवा मग हीच व्हॅल्यू काय याच्यात टाकायची त्याच्यावरून आपल्याला साइन मिळेल असं सुद्धा कन्सिडर करता येईल पुट. तर आपण काय करू परत यानुसार अप्लाय करू व्हॅल्यू पुट करण्यामध्ये. ऑल्सो अँड
काय करता येईल आता कॉसचे इक्वेट करू आता आपण कोइफिशियंट. तर बाय काय येणार आहे, कॉसचं कोइफिशियंट इक्वल करायचे असेल तर 1 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 × 1 दोघांना सारखी साईन आहे म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागेल. मायनस 4 × काय घ्यावं लागेल, 2 घ्यावं लागेल. पहिल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5x = -25 sin थिटा आणि +20 cos थिटा, किंवा ही व्हॅल्यू कोणत्याही एकाच्या टाकलं तरी आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू मिळते. आणि मायनस करायचं आपल्याला, याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4y = काय येणार आहे 16 sin थिटा, 4 ने मल्टिप्लाय करायचं आणि +20 काय आहे cos थिटा. मग आपण सबट्रॅक्ट करतो, साइन चेंज होईल, इथं मायनस इथं मायनस आणि हे काय मायनस होईल. मग cos थिटाचं कॅन्सल होईल. 5x मायनस काय येणार आहे 4y = हे मायनस मायनस मायनसच राहणार आहे, ॲडिशन होईल. हे 11 आणि 41 टाइम काय येतं साइन थिटा येतं. आणि देअरफॉर साइन थिटा = काय येतं 5x - 4y आपण काय -41 एवढं साइन थिटा मिळाला. आणि आपल्याला थिटा एलिमिनेट करायचा, फर्स्ट आयडेंटिटी वापरायची. साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये आहे. वी हॅव sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा = काय 1. साइन थिटाची व्हॅल्यू टाकू आपण. देअरफॉर किती आहे साइन थिटाची व्हॅल्यू 5x - 4y / -41 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर होईल. आणि प्लस cos स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू आहे प्लस 4x + 5y / 41 ब्रॅकेट स्क्वेअर = काय आहे 1 आहे. मग इथं पॉझिटिव्ह स्क्वेअर होईल. देअरफॉर काय येणार आहे 5x - 4y असंच ठेवलं तरी चालेल ह्या फॉर्ममध्ये, किंवा याचं स्क्वेअरिंग केलं तरी चालेल. 5x - 4y / 1 8 आणि 16 एवढं स्क्वेअर येतो त्याचा 41चा. निगेटिव्ह आहे तर तो पॉझिटिव्ह येणार. प्लस 4x + 5y ब्रॅकेट स्क्वेअर / 1681 = काय 1. आणि आणखी 1681 ने मल्टिप्लाय करताय. मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे 5x - 4y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4x + 5y ब्रॅकेट स्क्वेअर = 1681. हे काय झालं थिटा एलिमिनेट झाला. किंवा ह्या फॉर्ममध्ये ठेवलं तरी चालेल, पण सिम्प्लिफाय करायचं दिलेले इक्वेशन. आणि यातले जे आहे आता आपले क्वेश्चन 4 मधील 3 झालेले आहेत. तर 4 आणि 5 तुम्हाला होमवर्कला राहणार. क्वेश्चन 4 मधील एक्झाम्पल 4 आणि 5 एवढे काय आहे होमवर्कसाठी आहे, तेवढं काय करा सॉल्व करा. आणि बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.